आणि वाघ मतदारसंघातल्या ज्या ज्या ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतलेला आहे त्या सगळ्यांचं मी पक्षामध्ये स्वागत करतोय, त्यांना धन्यवाद देतो. मी लांबचं भाषण देणार नाही, पण जो विश्वास आपण लोकांनी जो ठेवलाय त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, हा माझा शब्द तुम्हाला सगळ्यांना आहे. यापुढं विकासासाठी पुन्हाही समोर आपल्याला हात पसरायची वेळ येणार नाही. सत्ता आपली आहे, शासन आपलं आहे, योगीदादा मंत्री आहेत, एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्रजी आहेत, शिवसेना भाजपाची युती आहे आणि निधी आणण्यासाठी आपला कल्पना आहे. मागच्या 2.5 वर्षामध्ये योगीदादांनी 3,500 करोडचा निधी एका दाखवून आणला आणि आता गुहागाव मतदारसंघ आपण डोळ्यासमोर ठेवलाय. गुहागाव मतदारसंघ देखील विकासापासून वंचित होता आहे अजून, आणि म्हणून आता टार्गेट फक्त विकासासाठी गुहागाव मतदारसंघ हा माझ्या डोळ्यासमोर मी ठेवला आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की उद्याच्या येणाऱ्या आगामी येणाऱ्या निवडणुका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊ शकल्या आहेत. या निवडणुकामध्ये खेडवासियांनी आम्हाला 100% यश दिलं आणि खेडवरती शिवसेनेचा भगवा फडकवला. तसंच दापोली मतदारसंघ आणि गुहागर मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघामध्ये 100% आपल्याला भगवा फडकवायचा आहे. उमेदवार जवळजवळ आपण नक्की केले आहेत. एखादा बाकी असेल तर मला काही कल्पना नाही दिसली, पण जवळजवळ सगळ्याच उमेदवार आपल्याला दिलेले आहेत. सगळ्यात आपल्याकडे येतील. मी आपल्याला एवढा शब्द देईन की आपण आमच्या उमेदवाराला निवडून आणा, विकासाची 100% जबाबदारी आमदार करून घेईल. आणि या आधी देखील मी विकास केलेला आहे. मी असं म्हटलं नाही की गुहागर मतदारसंघ माझा नाही, माझा मुलगा तर दापोली मतदारसंघात आहे, मग आपण निधी कसा आम्ही द्यायचा, असं कधीही मी म्हटलं नाही. उलट पक्षी खेड तालुक्यातल्या गुहागर मतदारसंघातल्या सगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये मी अधिक विकासासाठी पैसा दिलेला आहे, निधी दिलेला आहे आणि त्याचे साक्षीदार आपण समोर आहात. त्या उद्याच्या निवडणूक आता प्रवेश होत आहे. सगळे आपण एकनाथ शिंदे यांच्यावरती विश्वास ठेवत आहे, आमदार कदमच्यावरती विश्वास ठेवत आहे, योगीदादाच्या कामावरती आपण विश्वास ठेवत आहे आणि सगळे पक्ष प्रवेश आपण आपल्याकडून होत आहे याची मला जाणीव आहे. काही लोक फक्त निवडणुकीला पैसे घेऊन, पैशाच्या थैल्या घेऊन आपल्याकडे येतील उमेदवार घेऊन, पण त्याला विचारता निवडणूक संपली की बाबा तो विकास कुठून आणलाय सांगता मला, आमचा विकासाचं काय. आणि आजपर्यंत या खेड तालुक्यात जो विकास केला तो योगेदादांनी आमदार यांनीच केलेला आहे ना, आमच्या संजय भाऊनी पण केलाय. नाही तर कुठे तू आमचा संघामणी भाऊचं नाव घेत नाही. आता भाऊ म्हणून आपण सगळे एकत्र आहोत ना. म्हणजे सगळ्या मंडळीला विनंती आम्ही येणार आहे. पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला काही गावामध्ये मी स्वतः येणार आहे. विशेषतः एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, धामणन गटामध्ये मी जवळजवळ 10 सभा घेणार आहे. 10 सभा धामणन गटामध्ये. धामणनचा जो उपयोग आहे त्यांनी माझ्याकडे बेईमानी केली, गद्दारी केली. आवासीवाला काय नाव त्याचं, धामणदेवी सचिन अप्पा, त्याला मला पण गप्पा घरी बसून गेला मी 100% घरी बसून. त्याला शाळेचं परमिशन मी काढून दिलं आणि शाळा चालू केली. आणि आता
खासदारांकडनं 80 लाख रुपये गपचूप आणले आणि गेला तिकडे निवडून. म्हणजे पैसे घेऊन बदलणार ही अवलाद मी बोलणार आहे त्याच्यावर. यांना उद्या निवडणुकीमध्ये याचा डिपॉझिट थांबायचा आहे. राजकारणाला कायम त्याला संपवायचे. हे सगळ्या ठिकाणी भीक मागत असतात आणि जास्त पैसे देईल मग तर त्याचा याला निष्ठा नाही. यांची निष्ठा काही नाही. पण असे जे उमेदवार आपल्या समोर येतील त्या उमेदवाराला आपल्याला राजकीय निष्ठा कायमचं काढायचं आहे. पुन्हा राजकारणामध्ये ही मंडळी कोण दिसणार नाहीत. याबाबतची आपण सगळ्यांनी दखल घ्यायची आहे. विशेषतः एक गोष्ट मला सांगायला हवी. आमचे तलवटपाल, खेड, कासाई, कावळं, खोपी, मला सांगू तर मी काय विसरलो. खोपी आहे, शिवगाव आहे, महिला आहे, हे सगळे गाव जे आहे ते माझे आहेत. अगदी धामणच्या 15 गाव हे देखील आज देखील रामदास कदमचे आहेत. ते पण रामदास कदमचे. या सगळ्या गावांनी जीवाप्राण माझ्यावर प्रेम केलाय आणि मी देखील या 15 गावाच्या वरती जीवाप्राण प्रेम केलाय. तेव्हा सुनीलला एवढंच सांगेन, तुम्हाला चिंता करायची काय करत नाही. मला मागे डोळे नाहीत का मला. पण नाव सुनील घेतलं ना मी. आणि माझी ताई दुसरी भोसल्याची व्यवती ताई खूप हुशार आहे, खूप चांगली हुशार आहे. आणि बचतगट चांगलं बघते ती, चांगली बोलते ती. एक आपल्याला चांगला आहे, तिचे मिस्टर टीसी आहे. त्याच्यामुळे समोर निकाल लागला की समुद्राच्या उमेदवाराला ट्रेन मध्ये बसवायचा आणि त्याला सांगायचं याला लांब सोडून घे. खूप चांगले उमेदवार आपल्याला दिले आहेत. माझ्या कोळवंडी गावचे देखील मला मनापासून आभार मानले पाहिजे. खूप माझ्या विश्वास ठेवला, खूप माझ्या विश्वास ठेवला. उलट पक्षी मी आमदार असताना तिथं 2 भाग होते. पण आज योगदानाच्या माध्यमातून जवळजवळ कुळवंडी माझं गाव 100% होतो आहे. याचा मला पूर्ण अभिमान आहे, पूर्ण मला अभिमान आहे. बिलकुल. कालपर्यंत तिसंगी आपल्याकडे 100% नव्हती. आज जवळजवळ 90-95% तिसंगी आपल्याकडे आहे. बिस्बेल आपल्याकडे 90-95% बिस्बेल आपलं झालंय. मिळून आपलं जवळजवळ सगळंच आहे. हे सगळे गाव कालपर्यंत थोडे बहुत इकडे तिकडे होते. शिवगावची काय अडचण नाही ना. 100% नाही पण 90-95% होती. मला माहिती आहे थोडीशी भूस लागली आहे तिथे, तुम्हाला कल्पना आहे. थोडीशी 5%. पण 95% शिवगाव निश्चितपणे माझ्या पाठीशी उभी आहे. 99% नाही 99%. थोडं सांगा बरोबर. आता आमचा उद्या विचार म्हातारा झालाय. काय नव्हतं आमचे गोळकर असतील, गोळकर आहेत ना, आहेत ना. ही सगळी माझी जीवाभावाची मंडळी सगळी. कासाई माझं, ही सगळी माझी जीवाभावाची. कासाई ती 100% म्हणेल. काही अडचण नाही म्हणाला, काही अडचण नाही, काही अडचण नाही. सगळे गाव आपले आहेत, सगळे गाव आपले आहेत. कोणी किती प्रयत्न केले तर या सगळ्या मतदारसंघावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा माझ्या मनामध्ये आहे. आणि मी आपला शब्द देतो, मला कल्पना आहे अजून कासई धरणाचं काम अजून चालू झालेलं नाही. याची दखल मी घेतलेली आहे. आपल्या लक्षात येईल लवकरच. आणखी एक धरण मंजूर करून घेतलंय. कुठलं? पोचल्या साखर गावच्या तोंड आता त्यांचा तोंड गोड होणार आहे. जवळजवळ 55 कोटी धरण मंजूर करून घेतले साखर गावचा. ते माझं जे स्वप्न होतं 15 गावात ठिकठिकाणी धरण झाली. तलवटचा आपला आहे, नंतर तुमचा वावेचा आहे, दुबळचा आहे, मुसाळचा आहे. आता हे झालं
पण 15 गावामध्ये मी जेव्हा नव्वदला आमदार झालो तेव्हा इकडे काय पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या होती. माझ्या डोक्यात अशी कल्पना आली 5, 7, 8 असे पाटबंधारे झाले की माझ्या 15 गावातला विषय पाण्याचाच नाही. दुभाग तिभाग स्थिती तिकडे आम्ही काढू शकतो अशा परिस्थितीचं नियोजन त्या ठिकाणी मी 15 गावचं केलेलं आहे. आणि आता गुंदेचं जाणून घेतलेलं आहे. आता 50-55 कोटी स्कीम झालेली आहे गुंदेची. पण गुंड देईल ना. नंतर माझे 55 कोटी फुकट पाण्यात. बस बस तर तुम्हाला विकास मी देतोय. सत्ता आपली आहे. सगळ्या लाडक्या बहिणी आपल्या आहेत. त्या बघा लाडक्या बहिणी सगळ्या. एकनाथ शिंदेनी सगळ्यात मोठं काम कुठलं केलं असेल तर मुख्यमंत्र्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींची दखल घेतली आणि त्यांना दर महिना मदत करण्याचं काम एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी निर्णय घेतला. या खूप मोठा निर्णय आहे. महाराष्ट्राच्या महिला भगिनींनी सत्ता आणली. पुन्हा लाडक्या बहिणींनी भावानी तर आणलीच. त्याचं भाऊ म्हणते ना आमचं नाव काही घेत नाही. लाडके भाऊ पण आहेत, लाडक्या बहिणी पण आहेत. तर या सगळ्या योजना कालपर्यंत नव्हत्या. ते आता आपण आणलेल्या आहेत. विकासाची घोडदौड चालू आहे. कोकणामध्ये कोयनेचं पाणी हे प्रत्येक गावामध्ये देण्याचं माझं मानस जे आहे त्याला केंद्र सरकारनं हिरवा झेंडा दाखवलेला आहे. त्याला मंजुरी दिलेली आहे आणि लवकरच आपण पुढची प्रोसेस हातामध्ये घेतो. कोयनेचं पाणी एकदा प्रत्येक गावात प्रत्येक वाडीत आलं की माझ्या कोकणाचं सुजलाम सुफलाम होईल. माझं स्वप्न एकच आहे. उद्योग आणायचे, लघुउद्योग आणायचे. जसं आता योगीदारांनी कोकोकोला आणलाय. योगीदारांनी सुद्धा कोकोकोला कंपनी आणले. 5,000 कोटी युनिट फंड आहे. अजून झाकी आहे. अजून 4 प्लांट मोठे ते यायचे आहेत कोकोकोलाचे. सगळ्यांना लोक येतील. पण प्रत्येकाला घाई आहे. प्रत्येकाला आपला घोडा दाबतो. माझा आधी बघ काय ते, माझा आधी बघ. काय काळजी करू नका, चिंता नको. 4-5,000 लोक कामाला लागणार आहे. गाड्या लागतात. काळजी नको. आणि सगळ्या स्थानिकांनाच न्याय मिळणार आहे. याबाबत आपण निर्णय घेतला आहे. म्हणून मला याच्या पुढे भविष्यामध्ये मी जिवंत असेपर्यंत मला लघुउद्योग, उद्योग आणि पाणी, कोयनेचं पाणी आणि एक स्वप्न माझं आहे. जी मुलं आमची पोटासाठी, चाकरीसाठी, भाकरीसाठी मुंबई, ठाण्यात, पुण्यात गेले, आज प्रत्येक गावामध्ये 60% घरं बंद आहेत. मला बंद असलेली घरं पुन्हा उघडायची आहे. पुन्हा त्या मुलांना पुन्हा गावामध्ये आणायचं आहे, वाडीमध्ये आणायचं आहे. आता आई वडील इथे आणि मुलगा लग्न झाला गेला बायकोला गावून. हे तितकं सगळं कोकणात आपल्याला बदलायचं आहे. आणि म्हणून उद्याच्या निवडणुका आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका. कोकण हा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं भावी झालेलं कोकण आहे. हो, बाळासाहेबांचंच कोकण आहे. भगव्या झेंड्याचंच कोकण आहे. ते पुन्हा एकदा पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून आपण बांधवांनो, कोकणामध्ये हिंदू असू देत, मुस्लिम असू देत, बौद्ध असू देत, केळी, माळी, साडी, कोळी, गवळी आपण जात तरी पाहिजे नाही. मी सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालतोय. आज देखील माझ्या पावला पाऊल उचलून आज योगेशदादा मुंबईमध्ये प्रत्येक मोहल्ल्यात चालू आहे. मुंबईमध्ये जवळजवळ 25 उमेदवार मुस्लिम समाज दिले योगेशदादांनी. मुस्लिम समाज आणि प्रत्येक मोहल्ल्यामध्ये चांगला प्रोत्साहन मिळतो योगेशदादा. तर माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, जात पातीचं राजकारण आपण घालून टाकू आणि आम्ही सगळे एक आहोत. कोकण सगळं एक आहोत आणि भगव्या झेंड्यासोबत आम्ही सगळे आहोत. हे उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी दाखवून द्या. असे आपल्याला हात जोडून कर्तव्याची आग्रहाची विनंती करतो आहे. हे बघा आमचे दाऊदभाई आहे. बघा दाऊदभाई बघा 20-25 वर्षाच्या मुलांना लाजवतील एवढ्या स्पीडने काम करतात ते. मला मोठं आश्चर्य वाटतंय या माणसाचं. मला कालच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये त्यांची मी जी धावपळ पाहिली ते चालत नव्हते, नुसतं धावतच होते. तुम्हाला सल्यूट दाऊदभाई, सल्यूट तुम्हाला, सल्यूट तुम्हाला. आणि म्हणून आम्ही सगळे एक आहोत. ही भूमिका घेऊन आपल्याला सगळ्यांना भविष्यामध्ये देखील जायचं आहे. आता मला वाटतं कदाचित पहिला आपला खेड तालुका होता मतदारसंघ.
तो पुन्हा होईल. आणि मग काय पुढे बोला पाहिजे मला. अरे रामदास भाईच जो उमेदवार देईल रामदास भाई जो उमेदवार देईल तो निवडून येणार, आणणार आणि विकासाची जबाबदारी रामदास करतच घेणार. तो आता आपल्याला पुढे जाण्याची देखील पुढच्या वेळेला आवश्यकता नाही. आपण सगळ्यांनी कामाला लागावं. आपण सगळे आलात, कालच सगळ्यांनी सांगितलं आणि एकाच मध्ये आपण सगळे पटापट सगळे प्रवेश करण्यासाठी आलाय. वाटतं बाकीचे प्रवेश दादानी काहीतरी 11 की 18 तारखेला घेतले. कधी घेतले? 18 घेतले दादा. दादा येणार आहे. 15 निवडणूक होतात मुंबईच्या. दादा मोकळा होतोय. खूप मोठा विश्वास दादावरती टाकलाय एकनाथ शिंदे साहेबांनी मुंबईच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आमचे अनेक नेते आहेत, आणखी पुढारी आहेत, खाली बसलेत. आपण खाली बसलात, ताई तुम्ही खाली बसलात, हे तालुका प्रमुख खाली बसलेले आहेत. तुमच्या फक्त 2-4 वेळा आहेत फक्त इथं. पण एक गोष्ट मला समाधान वाटली, मी सगळ्यात पहिल्यांदा शिवसैनिक आहे आणि मग तालुका प्रमुख आहे, मग पदाधिकारी आहे. ही भावना मला दाखवून दिली. त्याबद्दल धन्यवाद. माझ्या काही लोकांनी कालच्या निवडणुकीमध्ये याला थोडंसं प्रयत्न केला. अहो तुमचा फोटो नाही, तुमचं नाव नाही तिकडं. प्रयत्न केला कालच्या निवडणुकीमध्ये आग लावायचा काही लोकांनी. पण आमच्या चंद्रकांतनी दाखवून दिलं की तालुका प्रमुख असताना देखील खाली बसलोय शकलो नाही. रामदास भाई म्हणजे आम्ही सगळे. ही भूमिका चांगली होती आधी आणि जय आहे. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. अभागे यांच्यानंतर लक्षात आलं की मला कुठं देतो पुरस्कार रामदास भाईंकडनं लहान भेगापर्यंत चाललाय. कारण तुम्ही पाठ दाखवली असते माझा उमेदवार पडला असा कुठं मग पण तुम्ही आलात. मला सोडून जाणार नाही, बघू नका जिवंत करा. पण काही लोकांचे प्रयत्न असतात. प्रयत्न केला त्याला तुम्ही 10 दिवसात आपल्या सगळ्या आलात बोललात. तेव्हा खूप अनुभव माझ्या जमेल आहेत. ही माझी ताई बघा, माझी नगरसेविका शिक्षिका आहे. ती इतके चांगले मला उमेदवार मिळाले. असे शिक्षक असलेले नगरसेवक मी खेडच्या नगर परिषदेमध्ये पाठवले. लोकांनी पाठवले, जनतेने पाठवले. मला खूप अभिमान आहे तुमचा, खूप मला अभिमान आहे. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचे मनापासून आभार. आणि आता काय कुठल्या गावात काय शिल्लक ठेवलं का? कुठल्या गावामध्ये बाकीचा कुठला पक्ष दिसता कामा नाही. आणि मी आपली साथ जिवंत असं करून सोडणार नाही. पण माझ्यानंतर माझ्या योगदानाला पण सांगितलंय, ज्या रस्त्याने मी चाललो त्याच रस्त्याने घेऊन सगळ्या लोकांना सोबत घेऊन चाल. आणि मी बघितलं आता आपण पाहतोय ना, उलट माझ्यापेक्षा जास्त विश्वास मिळतो. अहो माझी मतदान करतात रामदासभाई तापड आहे, शांत आहे. अहो हे आजूबाजूचे लोकच मला जास्त मतदान करतात. हा बघा हसतोय, याला पडलं ते. कालच्या नगरपालिका निवडणुकीत दोघं ठिकाणी मला सापडले. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आता भावासेठ आलेले असल्यामुळे थोडीशी हालचाल देखील चालू झाली आहे. आमचा संग्राम देखील आलेला आहे. तर सगळ्यांना धन्यवाद, सगळ्यांचे आभार. तर मागच्या वेळेला मी सुनीलसाठी आमच्या रमेश उद्योगाच्या घरी रात्री 1, 2, 3, 4 वेळे फोन होतो सकाळी. त्यांनी सगळ्यांना तापलं म्हणजे येऊन दिलं. आणि मी विनंती केली आणि सगळ्यांनी सुनीलला तेवढं मी ते विसरलो नाही. मागची निवडणूक मी विसरला नाही. यावेळेला मी स्वतः तुमच्याकडे येणार आहे गावागावामध्ये. 5 का होईना मला पण तुझ्या लोकांना भेटायचं आहे. मी येऊन जाईल. चिंता नसावी, विकासाची काळजी नसावी. आपसामध्ये मतभेद ठेवू नका, आपसामध्ये भांडू नका. तिकीट तर एकच असते, एकच द्यायला लागते. इच्छुक 10 लोक असतात. तर बाकी सगळ्यांनी समजून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.